मित्रांनो, माझे नाव श्रुती शिवराज संवर आहे. मी इयत्ता 7व्या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकलगाव आहे. मी हे पुस्तक वाचले आहे. या पुस्तकाचे नाव आहे मानूया ना मानू. या पुस्तकाचे लेखक आहेत सुनीता टाकूरकर. या पुस्तकाची किंमत आहे 50 रुपये. या पुस्तकामध्ये मीरच्या आईचा आणि त्याच्या कामाबद्दलचा उल्लेख केलेला आहे. एक 10 नोव्हेंबरची रात्र प्रोफेसर मिहीर यांना खूप काम होते. त्या दिवशी त्यांना खूप काम होते आणि त्याची तब्येत पण बरी नव्हती. तर त्या दिवशी ते त्यांच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर एक ग्राहकाला ते म्हणाले, प्लीज डोंट डिस्टर्ब मी. प्लीज डोंट डिस्टर्ब मी असे म्हणून ते कॅबिनमध्ये गेले त्यांच्या. आणि पुन्हा अर्ध्या तासाने त्यांना कॉल आला आणि त्यांना ते बघूनच त्यांच्या चेहऱ्यावर आठ्या पसरल्या. तर त्यांनी त्या आठ्या पसरवत त्यांनी तो कॉल उचलवला आणि ते तिथून त्यांची ती सेक्रेटरी होती. ती त्यांना म्हणाली, सॉरी सर, मी तुम्हाला डिस्टर्ब केले, पण अशी ही बातमीच आहे की तुम्हाला ती सांगणे खूप महत्त्वाचे आहे. तर ती म्हणाली की मी आपल्या क्लायंटचा फोन जॉईन करते, तुम्ही प्लीज त्यावर बोलावे. तर तिने ते कॉल जॉईन केला आणि ते म्हणाले की तुम्ही ते मागील वर्षापासून गणित तंत्राचा उपयोग करत होते. तुम्ही ती बनवली होती, त्याचा आज पहिला नंबर आलेला आहे. तर त्यामध्ये तुमचा पण पहिला नंबर आलेला आहे. तर तुम्हाला तिथे बक्षीस घ्यायला यायचे आहे. तर ते तशीच फोन ठेवत गेले त्यांच्या आईकडे. तर आईना ते गोल फिरवत म्हणाले, आई, मी आज खूप मोठा झालो आहे. तर त्यांची आई म्हणाली, का रे बाळा, तू कसं का बोलतोस? तर ते म्हणाले, आई, मी तो मागील वर्षापासून जो प्रयोग करत होतो तो आज सक्सेसफुल झाला आहे. तर त्याला आई म्हणाली होती, अरे वा, ही तर तुझं रास्त खूपच छान बातमी आणली आहे, खूपच छान बातमी आणली आहे. बरं, जाऊ दे आता. तू आता आधी बाबांच्या दर्शनासाठी जा आणि नंतर देवांच्या दर्शनासाठी जा. त्यांची आई म्हणाली होती की तुझे बाबा जिथेही असतील तेथून तुला आशीर्वाद देतील. असे म्हणून ते दर्शनासाठी निघाले आणि ते त्या गावामध्ये गेले होते. त्यांचा तिथे आशीर्वाद होता. तिथलचे मोठमोठाले शाळा, हॉस्पिटल हे बघून त्यांची आई थक्क झाली होती. तर त्यांची आई म्हणाली होती, तू आज एवढा मोठा झाला आहे की तुझे इथं सत्कार करायला मोठमोठे ऑफिसर आले आहेत. तर तिथे जाऊन त्यांना तिथे बक्षीस मिळाले आणि त्यांना ते प्रोफेसर
प्रोफेसर मिहीर म्हणाला की हे बक्षीस माझी नाही तर माझ्या आईचे आहे, कारण की माझ्या आईने मला खूप त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. धन्यवाद.